श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। आपण गीतेवरती अध्ययन करत आहोत, गीतेचा अभ्यास करत आहोत. आतापर्यंत अगोदरच्या सत्रापर्यंत आपण पाहिलं यज्ञ, दान आणि तप यावरती चर्चा चालू आहे. श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. या श्लोकावरचं आपण चर्चा करत आहोत. यज्ञाबद्दल पाहिलं, तपाबद्दल पाहिलं. आता दान हे काय आहे ते आपण पाहू. त्या अगोदर मला काही सांगायचं आहे. माझ्या एक वाचनामध्ये एक अभंग आला. तो कोण लिहिला माहीत नाही, तुकाराम महाराजाचा आहे की रामदास स्वामीचा आहे माहीत नाही, परंतु तो अभंग फार आवडला. म्हणून मी ठरवलं की आजच्या सत्रामध्ये त्यावरती थोडं विश्लेषण करावं, त्यावर थोडी चर्चा करावी. तो अभंग असा आहे, तू वाचून दाखवतो. बोलावे बरे बोलावे खरे, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल. शब्दाचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवर ताबा, जिभेवर ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नानी नासू नये, पाणी वाणी नानी नासू नये. हा अभंग माझ्या वाचनात आला, म्हणून माझ्या मनात विचार आला की यावरती थोडी चर्चा करावी, याच्यावरती थोडं विश्लेषण करावं, याच्यावरती याचा थोडा अभ्यास करावा. हे आपल्या तपाला धरूनच आहे. वाणीचं तप जे आपण पाहिलं त्याच्या अनुषंगानेच आहे. ते महाराज काय म्हणतात? बोलावे बरे बोलावे खरे, म्हणजे मनुष्याने खरं बोलावं, सत्य बोलावं, खोटं बोलू नये. आणि परंतु ते बोलणं दुसऱ्याला ऐकावंसं वाटावं, दुसऱ्याच्या हिताचं असावं, दुसऱ्याला बरं वाटावं, अशा प्रकारचं बोलणं असावं. सत्य जरी असलं, खरं जरी असलं तर ते दुसऱ्याला ऐकावंसं वाटावं, दुसऱ्याच्या मनाला कष्ट पडू नये किंवा दुसऱ्याला न आवडणारं असू नये. आपण अकबर व ज्योतिषाची गोष्ट पाहिलेलीच आहे. एका ज्योतिषानं अकबराचं आयुष्य कशा प्रकारे सांगितलं आणि दुसऱ्या ज्योतिषानं अकबराचं आयुष्य कसं आहे ते कशा प्रकारे सांगितलं, ही गोष्ट आपण पाहिलेली आहे. सत्य बोलण्याने, खरं बोलण्याने जर कोणाचं वाईट होत असेल, कोणाला दुखापत होत असेल किंवा कोणाचा मृत्यू जर ओढवत असेल, तर त्यावेळेस काय करायचं? आपण गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. याच्यामध्ये एक मला कथा आठवते. एक गुंड हातामध्ये चाकू घेऊन एका महिलेच्या मागे लागला मारण्यासाठी. मग ती महिला काय केली? एका साधू महाराज राहत होते त्याच्या आश्रमात आली आणि ती महिला त्या आश्रमात लपली. साधू महाराजांनी पाहिलं की एक महिला आलेली आहे आणि आपल्या आश्रमात लपलेली आहे. मग थोड्या वेळानंतर तो गुंड आला. त्या गुंडाच्या हातामध्ये चाकू होता. महाराजांनी पाहिलं गुंडाच्या हातात चाकू आहे. त्याने ओळखलं की काय परिस्थिती आहे. मग तो गुंड त्या महाराजांना काय म्हणाला? अहो महाराज, म्हणे इथे एक महिला आली आहे का? तुम्ही पाहिलं का त्या महिलेला? आता महाराजाला पंचायत पडली, खरं सांगावं का खोटं सांगावं.
खरं सांगावं तर हा गुंड त्या महिलेला हुडकेल आणि मारेल. खोटं सांगावं तर माझी वाणी खोटी होईल. आता काय करा? सत्य सांगितल्यानंतर एक गोष्ट आहे, खोटं बोलल्यानंतर दुसरी गोष्ट. मग आता काय करा? मग महाराज काय म्हणाले? महाराज काय म्हणाले हे बघ म्हणे, हे जे डोळे आहेत ना, हे डोळे पाहू शकतो, परंतु ह्या डोळ्याला बोलता येत नाही. काय, हे डोळे बघू शकतात परंतु ह्या डोळ्याला बोलता येत नाही. आणि आपण तोंडानं बोलतो, पण तोंडाला डोळे नाही आहेत, तोंड बघू शकत नाही. अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं सांगितलं कोणते महाराजांनी. मग त्या गुंडाला वाटलं काय महाराज वेडा दिसतो, म्हणून तो काय तिथून निघून गेला. अशा प्रकारे त्या महिलेचा जीव वाचलेला आहे. तर जिथं सत्य बोलण्यानं कुणाची हानी होत असेल तर त्यावेळेस काय करायचं? गप्प बसायचं, मौन राहायचं. परंतु सत्य हे बोललंच पाहिजे, खरं बोललं पाहिजे, हितकारक असावं. आणखी दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात? कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. म्हणजे आपलं बोलणं असं असावं की कोणाच्या मनालाही दुखवू नये, कुणाच्या मनावरती चरे पडू नये, म्हणजे दुखापत होऊ नये, त्यांना वाईट वाटू नये. वाणीची जखम भरून निघत नाही. शस्त्राने एखाद्या वेळेस जखम केली तर शस्त्राची जखम ही भरून निघू शकते औषध पाण्याने, परंतु वाणीनं कोणी जखम केली तर ती भरून निघत नाही. म्हणून वाणी ही फार महत्त्वाची आहे. आपण अशा प्रकारे बोलायला पाहिजे की दुसऱ्याच्या मनावरती चरे पडू नयेत, असे ते महाराज म्हणतात. म्हणून ते काय म्हणतात की थोडक्यात समजणे आणि थोडक्यात समजावणे, म्हणजे मितभाषी असावं, थोडक्यात सांगावं आणि आपण पण थोडक्यात समजून घ्यावं. दुसऱ्याने काही थोडक्यात बोललं तर आपल्याला पण समजावं आणि आपण पण एखादा विषय थोडक्यात समजावून सांगावा. आता याच्यामध्ये अगोदरचे ऋषी आहेत ते पहा, ते मंत्र लिहायचे, श्लोक लिहायचे. मग त्यांचं ध्येय काय असायचं की हा मंत्र, हा श्लोक कमीत कमीत शब्दामध्ये लिहिला जावा, परंतु त्याचा आशय हे दुसऱ्याला समजायला पाहिजे. म्हणजे त्यांचा उद्देश असायचा, आशय तर समजावा त्या मंत्राचा, त्या श्लोकाचा, परंतु शब्द कमीत कमी वापरावे. मग एखादा मंत्र त्याच्या प्रयत्नाने कमी शब्दात लिहिला गेला तर त्या ऋषींना फार आनंद व्हायचा आणि ते नाचायचे, असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये आपला आशय मांडावा. आता याच्यामध्ये पाहाल तुम्ही, नारद भक्तिसूत्र आहे. नारद भक्तिसूत्र हे जे आहे फार छोटं आहे, परंतु त्याचा आशय इतका मोठा आहे. गर्भगरीत म्हणतो ना आपण, तसं आहे नारद भक्तिसूत्र. त्या नारद भक्तिसूत्रावरती कितीतरी सत्र त्याच्यावरती आपण प्रवचन करू शकतो. अशा प्रकारचं नारदाचं भक्तिसूत्र आहे. तसंच तुलसीदासाचं हनुमान चालीसा, तुलसीदासाची हनुमान चालीसा जे आहे ती 40 दोहे आहेत, म्हणजे 40 श्लोक आहेत. मी गावी हासुरीत असताना या हनुमान चालीसावरती प्रवचन केलं होतं. त्यावेळेस त्या प्रवचनामध्ये 1 किंवा 2 श्लोकच सुटले. 40 पैकी 2-4 श्लोकाचाच अभ्यास झाला, चर्चा झाली. म्हणजे एवढं अर्थपूर्ण ते हनुमान चालीसा तुलसीदासांनी लिहिलेला आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे ह्या महाराजाचा की कमीत कमी बोलावं, थोडक्यात समजणे आणि थोडक्यात समजावणे. म्हणजे कोणतीही गोष्ट, भाषा ही थोडक्यात बोलावी, परंतु गर्भगरीत आणि पूर्ण विषय
समजण्यासारखा, वायफळ बोलू नये. हिच्या अगोदरच्या सत्रामध्ये मी सांगितलं होतं की मनुष्य ज्यावेळेस जास्त बोलतो त्यावेळेस स्वतःची एनर्जी, शक्ती कमी होते. तर वायफळ बोलू नये, गर्भगरीत बोलावं, आशय समजावा. आणखीन पुढच्या ह्याच्यामध्ये काय सांगतात महाराज, शब्दामुळे दंगल आणि शब्दामुळे मंगल. आता पहा, बरेच भांडण आपल्या संसारातील शाब्दिक चकमकीमुळे होतात. म्हणजे शब्द जर बरोबर वापरला नाही, वाणी जर वापरली नाही तर भांडण होऊ शकतं. आणि शब्द चांगल्या प्रकारे मृदू वापरले तर काय होतं की मंगल होतं. शब्दामुळे नाते तुटतात आणि शब्दामुळे पण नाते जुळतात पण. म्हणून शब्द हे जपून वापरावेत. शब्दामुळे भांडण होतं, शब्दामुळे मंगल पण होतं. असं बोललं जातं, गोड बोलणाऱ्या मनुष्याची माती पण विकली जाते. अशा प्रकारची एक म्हण आहे. तर मनुष्याने नेहमी चांगलं बोलावं, वाईट बोलू नये. वाईट बोलल्यानंतर भांडण तंटे होऊ शकतात, चांगलं बोलल्यानंतर नाते जुळतात. ते आणखीन काय म्हणतात, शब्दाचे हे जंगल जागृत राहावे. म्हणजे हे शब्दाचं जंगल आहे. तर हे जंगल आहे. या शब्दशास्त्रामध्ये पुष्कळ शब्द आहेत. चांगले शब्द आहेत, वाईट शब्द आहेत. त्याला महाराज काय म्हणतात, जंगल म्हणतात. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसे झाडे असतात तशा प्रकारे हे शब्द आहेत. तर शब्द जपून वापरावा, जागृत राहावं, म्हणजे सावधान राहावं. कोणता शब्द वापरावा, कोणता शब्द वापरू नये. जंगलात राहणाऱ्या भिल्ल लोकांना माहीत असतं की कोणते झाडं चांगले आहेत, कोणत्या झाडाचे फळं चांगले आहेत, कोणत्या झाडाचे फळं वाईट आहेत. तशा प्रकारे मनुष्याने जागृत राहावं, सावधान राहावं आणि कोणत्या शब्दाचा वापर करावा आणि कोणत्या शब्दाचा वापर करू नये हे महाराज सांगत आहेत. नंतर ते काय म्हणतात, जिभेवर ताबा सर्व सुखदाता. आता सर्वांना माहीतच आहे जिभेवर ताबा असावा. आता ही जीभ काय आहे, जीभ जरी लहान असली तर ती शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये जी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये जीभ फार प्रभावी आहे. जिभेमुळं जीभ दोन कार्य करते. एक बोलते, आपण जे बोलतो तो जिभेमुळे बोलतो. आणि दुसरं, आपण जे ग्रहण करतो, अन्न ग्रहण करतो, त्याची चव जिभेमुळे कळते. तर महाराज काय सांगतात, त्या जिभेवर ताबा असावा. म्हणजे जिभेवर ताबा दोन प्रकारे, एक बोलण्यात आणि दुसरं खाण्यामध्ये. कोणतीही गोष्ट आपल्याला आवडली तर जास्त खाऊ नये. असं सांगितलं जातं की बरेच महाराज जे लोक आहेत ते षड्विकारापैकी सर्व विकारावरती ताबा मिळवलेला असतो त्यांचा, परंतु जिभेवरती ताबा नसतो. म्हणजे खाण्यावरती ताबा नसतो. तर जीभ ही फार महत्त्वाची आहे, तिच्यावर ताबा मिळवणं फार कठीण आहे. तर ज्याने जिभेवरती ताबा मिळवला ते महाराज, त्यांचं भलं झालं, त्यांचं चांगलं झालं. ते माणसं जोडतात. आता आणखीन दुसरं काय म्हणतात ते महाराज, पाणी वाणी नानी. पाणी आहे, वाणी आहे आणि नानी आहे. नासू नये. नासू नये याचा अर्थ असा आहे की त्याचा योग्य वापर करावा, त्याला वाया जाऊ देऊ नये. नासू नये म्हणजे वाया जाऊ देऊ नये. आता पाणी आपल्याला सर्वांना माहीतच आहे, पाणी किती महत्त्वाचं आहे. संस्कृतमध्ये पाण्याला जीवन म्हणलेलं आहे. मनुष्य पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. या जगामध्ये, या पृथ्वीवरती, पृथ्वीचा 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि जमीन फक्त 30% आहे. एवढं पाणी असूनसुद्धा, 70% पाणी असूनसुद्धा पिण्याजोगं पाणी किती आहे, 3 ते 3.5% फक्त पिण्याजोगं आहे. आणि त्यामध्ये काय होतं की बरंच पाणी हे बर्फामध्ये आहे.
बर्फाच्या रूपात आहे, पर्वतावरती आहे, समुद्रामध्ये आहे, बर्फाच्या रूपात आहे आणि जमिनीमध्ये खोलवर आहे. म्हणजे आपणाला जे पाणी मिळतं, आपण जे पाणी वापरतो त्याला ॲक्सेसिबल पाणी जे आहे ते फक्त 1% आहे. म्हणजे पाणी किती महत्त्वाचं आहे, पाणी फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीतच असेल, काही वर्षापूर्वी पाण्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू हिच्यामध्ये वादविवाद होत होते, कमी सोडा जास्त सोडा. म्हणजे पाणी फार महत्त्वाचं आहे. काही देशामध्ये सुद्धा वाद निर्माण होतात पाण्यामुळं. तर पाणी फार महत्त्वाचं आहे. मनुष्याने पाणी जपून वापरावं. जसा अन्नाचा वापर जपून करावा तसं पाण्याचा वापर पण जपून करावा. ते महाराज म्हणतात नासू नये, म्हणजे त्याचा योग्य वापर करावा, वाया जाऊ देऊ नये. नंतर वाणी आपण पाहिलेलीच आहे. नाणी, नाणी म्हणजे काय, धन. धनाचा पण वापर योग्य प्रकारे करावा. म्हणजे चांगल्या कार्यासाठी धनाचा वापर करावा, वाईट कार्यासाठी, दुष्ट कामासाठी, धर्माविरुद्ध, समाजाविरुद्ध, देशाविरुद्ध या धनाचा वापर होऊ नये असं महाराज सांगतात. धनाची नासाडी करू नये, धन योग्य प्रकारे वापरावं, चांगल्या कार्यासाठी वापरावं. असं हे थोडक्यामध्ये हा अभंग मला फार आवडला, म्हणून मी याच्यावरती थोडं चर्चा केलेली आहे. आता वाणी कशी असावी हे थोडक्यात सांगतो. वाणीचा फार प्रभाव पडतो. आता रामायणामध्ये एक प्रसंग आहे. हनुमंतरायाची आणि श्रीरामाची भेट होते, सर्वांना माहीत आहे. याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषीनं हा प्रसंग फार चांगल्या प्रकारे वर्णिलेला आहे. ज्यावेळेस हनुमंतराय श्रीरामाला भेटतात, मी थोडक्यात सांगतो. प्रसंग सर्वांना माहीत आहे. ऋष्मुख पर्वताच्या खाली श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण सीतामातेचा शोध घेण्यासाठी येतात. त्यावेळेस वरून जो आहे सुग्रीव पाहतो आणि त्याला वाटतं की माझा बंधू वाली जो आहे त्यानेच मला मारण्यासाठी हे 2 धनुर्धारी वीरांना पाठवलेलं आहे. मग ते हनुमंतराला म्हणतात, हनुमंता जाऊन बघ म्हणे, हे वीर कोण आहेत, हे कशासाठी इथे आले आहेत, त्यांचा हेतू काय आहे. मग हनुमंतराय ब्राह्मणाचं रूप घेऊन रामचंद्र प्रभूला भेटतात. रामचंद्र प्रभूला नमस्कार करतात आणि विचारपूस करतात. ते काय म्हणतात, आपण कोण, कुठून आला, कशासाठी आला, कुठे चालला. आपलं शरीर तर इतकं कोमल आहे, इथं जंगल आहे, मोठे हिंस्र प्राणी असतात, मग आपण इथे कशाला आला. परंतु जरी कोमल असलात तरी हे तुम्ही धनुष्य धारण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही धनुर्धारी आहात. तुम्ही असं वाटतं की राजपुत्र आहात, कोणीतरी राजपुत्र आहात. आणि राजपुत्र असून सुद्धा तुम्ही हे वल्कले का अंगावरती धारण केलेले आहे, तपस्व्याचा वेश का घेतलेला आहे, म्हणजे तुमचा उद्देश काय इथे येण्याचा, अशा प्रकारची भाषा आणि बरंच काही विचारपूस हनुमंतराय श्रीरामचंद्र प्रभूला करतात. मग श्रीरामचंद्र प्रभू सांगतात की आम्ही कोण आहोत वगैरे. मग हनुमंतरायाला खात्री पटते की हे दोघं वीर आहेत, याच्यापासून राजाला आपल्या सुग्रीवांना काही धोका नाही. मग ते थोडं बाजूला जातात सुग्रीवाला सूचना देण्यासाठी. तेव्हा श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला काय म्हणतात. रामचंद्र प्रभू एवढे प्रभावित झालेले असतात हनुमंतरायाच्या बोलण्यावरून की त्यांनी मनच जिंकलेलं असतं हनुमंतरायाचं. आणि हनुमंतरायाच्या वागण्याने श्रीरामचंद्र प्रभूचं मनच जिंकलेलं असतं. ते लक्ष्मणाला काय म्हणतात, याच्यामध्ये असा श्लोक येतो बघा की वाल्मिकी ऋषी लिहून ठेवतात, ना ऋग्वेद नितस्य ना यजुर्वेदधारिणः ना सामवेद विदुषः शक्यमेव विभाषितुम.
म्हणजे ज्याला ऋग्वेदाचं ज्ञान नाही, ज्याला यजुर्वेदाचं ज्ञान नाही, ज्यांना सामवेदाचं ज्ञान नाही, असा मनुष्य अशा प्रकारचे संस्कृत भाषण करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की या हनुमंताला की या सर्व यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेदाचं ज्ञान आहे आणि यांना मला वाटतं की यांना व्याकरणसुद्धा माहीत आहे. याने तो इतका वेळ बोलला परंतु एकही अपशब्द त्याच्या तोंडून गेला नाही आहे. त्याची भाषा कशी होती? सौम्य होती. तो मोठ्याने बोलला नाही, लहान आवाजातसुद्धा बोलला नाही. नंतर स्तोत्र पण बोलला नाही. आपण म्हणतो ना स्तोत्र पण बोलला नाही. म्हणजे बोलणं त्यांचं संत होतं आणि इतकं बोलणं प्रभावी होतं की श्रीरामचंद्र प्रभूला वाटलं की अशा प्रकारचा हनुमंतराय त्या वाली आणि सुग्रीवाचा मंत्री आहे. सुग्रीवाचा मंत्री आहे हनुमंतराय, म्हणजे सुग्रीवाचं भाग्यच आहे. अशा प्रकारचा श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात. एवढा प्रभाव पडला की श्रीरामचंद्र प्रभू हनुमंतरायाच्या प्रेमातच पडले. आपण म्हणतो बघा लव ॲट फर्स्ट साईट, तशा प्रकारची गोष्ट झालेली आहे. म्हणजे हनुमंतरायाचं बोलणं इतकं आवडलं रामचंद्र प्रभूला की त्यांना वाटलं की हा हनुमंतराय जर आपल्याबरोबर असेल तर आपलं मोठं कार्य होईल. आणि हनुमंतराय आपणाला सर्वाला माहीतच आहे, रामचंद्र प्रभू राहिले, रामचंद्र प्रभूची सेवा केलेली आहे. पूर्ण रामायणामध्ये आपणाला दिसेल की हनुमंतरायाची गोष्ट रामचंद्र प्रभूंनी कधीच डावलली नाही. ज्या काही गोष्टी हनुमंतरायांनी सांगितल्या त्या श्री रामचंद्र प्रभूंनी ऐकलेल्या आहेत. सांगायचा उद्देश हा की आपली जी वाणी आहे अशी हनुमंतरायासारखी असावी, दुसऱ्याचं मन जिंकावं. आता हे सत्र इथंच थांबवतो. पुढच्या सत्रामध्ये आपण दानाविषयी बोलू. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.